नमस्कार सगळ्यांक कोंकणी किचनात तुमगेलें स्वागत आसा। आज हांवें केला खरबुजाचे कस्टर्ड म्हणा नाजाल्यार मिल्कशेक, पण हे खाऊ इतले टेस्टी लागता न्ही, तुम्ही हे एक पटी केला परत परत खाऊ इच्छितले। आणि हे ल्हान ते व्हड हे सगळ्याकच हे आवडटले हे डिश। आणि हे कशें करचें म्हण तुम्ही ह्या व्हिडिओत पळया। हांवें एक खरबूज घेतला, हे आता मार्केटात खूप येतात, हे का मस्क मेलन बी म्हणतात। आता आम्ही हे कटकन घेया, हे आम्ही असे 8 कटकन घेवचे। हे पळया असे। आता आम्ही पहिल्या हे जे मध्ये घातले हे बी उरतनी ते खाण घ्या। हांवें दोन्ही हितूतले बी पुरा खाण घेतले। आता आम्ही हितूतले हे पुरा खाण घ्या। खूप इझिली येते। अशेच कना पुरा खाण घेता। आता आम्ही हे जी एक प्युरी तयार करून घेया। तर हे सगळं मिक्सर घालला। हांवें हिंगा प्युरी तयार करून घेतले। हांवें हिंगा एक कायल दवरला, आता तितूत 2 व्हड कप इतले हांवें दूध घालून घेतली आसा। हे जाड दूध आसा हांवें घेयिल्ले। खरबुजाचे मिल्कशेक अजूनही टेस्टी जाऊ हितूत आम्ही एक सिक्रेट इंग्रेडियंट्स घालून घेया। तेजेन हेजे टेस्ट बी चेंज बरो लागतलो आणि हेजे टेक्स्चर बी चेंज जातले। एकदम क्रीमी आईस्क्रीमा भशेन जातले हेजे टेक्स्चर। आणि ते सिक्रेट इंग्रेडियंट वस्तू म्हणल्यार कस्टर्ड पावडर, हे व्हॅनिला कस्टर्ड पावडर असे। आता आम्ही हितूत थोडे उदक घालून घेया आणि हेजे एक पेस्ट तयार करून घेया। हांवें अर्ध ग्लास इतले उदक घालून घेतले आणि हेजे बरो पेस्ट तयार करून घेवचो, नाजाल्यार हे पुरा गुटलू गुटलू जातात। हेजेन दुधा बी बरो दाटसाण येता आणि खाऊ बी खूप टेस्टी लागता। आता हे कस्टर्ड पावडर दुधा घालून घेया आणि परत हे बरे आटे आहे दूध हिंगे कास घान अशकन हाले ते रवूजा, नाजाल्यार हे कस्टर्ड पावडर सगळं लागू शकता सकल। ते पण जाड जाते येईल हे आणि कितलं मस्त दिसू लागला। दिसता आता हे खाया असे थंड कन्न कितलं मस्त दिसत पळया। हांव आता 5 चमचे इतले साखर घेतला। हिंग तुम्ही साखर तुमगे आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता। तसे बी खरबूज बी थोडं माता गोडच उरता, तसे म्हणून थोडे साखर घातला आणि यात परत बरे करून मिक्स करून घेवचे। हे पळय आता कितले जाड जाऊन येले। आता आम्ही हितूत जे आम्ही पेस्ट करून घेतले खरबुजाचे ते घालून घ्या, पुरा पेस्ट बरे करून मिक्स करून घ्या हे। आणि हे एक बरे 2-3 मिनिट बरे शिजया हितूत। दुसरे तोपा घालून थोडे वेळ फ्रिजात थंड करू दवरता। आता आम्ही हितूत शब्द्या बी घालून घ्या। हे हांवें थोडे उदकात भिजवून दवरिले शब्द्या बी थोड्या वेळासाठी। आता हितू घालून घ्या। आता आम्ही हे शब्द्या बी घालून बरे करून मिक्स करून घ्या। आता आम्ही सर्व करू 2 काजीची ग्लास घेतला, तर तितू हे घालून घ्या। तसेच वैल्यान गार्निंग साठी थोडे पिस्ताच तुकडे करून घेतलाय आणि थोडे बदामाचे। हे तुम्ही तुमगे आवडी प्रमाणे घालू शकता। घाण झाला बी बरे लागते हे खाऊक। आणि तसेच
खरबुजाची बारीक तुकड करून घेतील आहे. पळोको तिथले सुंदर दिसू लागला. खाऊ तरी अजूनही खूप मस्त लागते हे. ही रेसिपी तुम्ही कन पळया आणि कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका. व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगे धन्यवाद.